जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील महिला व मुलींसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत. मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनासाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. याबद्दल आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. जसे की या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकतील, या योजनेत पात्रता काय आहे, कागदपत्र काय काय लागतील आणि इतर माहिती जाणून घेऊया. मागच्या महिन्यात 28 जून 2024 रोजी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यासोबतच काही नवीन योजनांची घोषणा देखील करण्यात आलेली होती. यापैकी एक नवीन योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या खात्यात डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट पाठविण्यात येणार आहेत. तर चला पाहूया या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत. या योजनेत 21 ते 60 या वयोगटातील कोणतीही महिला पात्र आहे. तर दुसरे म्हणजे या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावा. त्यासोबतच लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे बंधनकारक आहे. यासोबतच विवाहित, विधवा, घटस्फोटित, त्यासोबतच निराधार महिला या योजनेत अर्ज करू शकतील. लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी अपात्र कोण कोण आहेत, म्हणजेच या योजनेसाठी कोण कोण अर्ज करू शकत नाहीत. जर का घरातील कोणतेही सदस्य आयकर भरत असेल तर, म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. त्यासोबतच कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत किंवा पेन्शनवर असेल तर ते देखील या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. तर कुटुंबात 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल ते देखील या योजनेसाठी पात्र नाहीत. तर चला आता आपण पाहूया या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता कागदपत्र काय काय लागतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि रेशन कार्ड हे सर्व कागदपत्र तुम्हाला या योजनेकरिता लागतील. तर आता आपण पाहूया तुम्ही या योजनेसाठी अर्ज कशा प्रकारे करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पोर्टलद्वारे, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करू शकता. जर का ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसेल तर तुम्ही अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे या योजनेचा अर्ज भरू शकता. आजपासून या योजनेत ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास देखील सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच तुम्ही या योजनेसाठी 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकता. म्हणजेच 15 जुलै 2024 ही या योजनेत अर्ज करण्याकरिता शेवटची तारीख आहे. त्यामुळे 15 जुलै 2024 आधी या योजनेसाठी अर्ज करून घ्या. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.